फ्रेंड, कसे आहेत सगळे? आशा करते की सगळे मस्त असणार आणि मी पण ठीक आहे. तर आज माझा वाढदिवस आहे. तर आम्ही म्हणजे केक वगैरे नाही कापत, कारण आमच्या घरात ना पोरांना आम्हाला केक बिलकुल नाही आवडत. तर आम्ही वाढदिवस असा साजरा करतो ना की फिरायला वगैरे जातो आणि जेवायला जातो, बाहेर मस्त एन्जॉय करतो. तर आज तर काही फिरायला वगैरे गेलेले नाही, म्हणजे आम्ही आता डिनर करायला बाहेर चाललो आहे, जेवायला पोरांना घेऊन बाहेर चाललो आहे. तर आजचे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि तुम्ही सगळ्यांनी मला फेसबुक फॅमिली सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या इतक्या शुभेच्छा दिल्यात ना, त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद सगळ्यांचे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काल मी व्हिडिओ बनवला होता की लालजीपाड्याला, म्हणजे संजय नगर लालजीपाडा कांदिवलीच येतं, कांदिवली वेस्ट येतं तिकडे. तर तिकडे 5 वर्षाच्या मुलीबरोबर काय झालं ते काल व्हिडिओ फेसबुकवरती टाकला आहे, यूट्यूबवरती पण टाकलेला आहे. तर म्हणजे दुपारी मी अशी न्यूज बघत होते, तर त्याच्यामध्ये काय झालं, कसे माणसं असतात बघा. म्हणजे त्या मुलीबरोबर पहिलाच जास्त अन्याय झाला, ठीक आहे. आणि हॉस्पिटलमध्ये, शताब्दी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले, तर तिच्यावर 2 तास उपचार नाही झाला. तिचे आई वडील नातेवाईक सगळे इकडे तिकडे धावपळ करत होते. तर हा कुठला न्याय आहे? तुम्ही लोकांनी पहिला, एक तर छोटं बाळ आहे, ते 5 वर्षाची मुलगी म्हणजे छोटं बाळच झालं ना, तर तुम्हाला थोडी पण माया दया नाही आहे तुमच्या लोकांना. आणि म्हणजे तिच्यावरती 2 तास उपचार झाला तर नाहीच नाही, आणि अजून तिला म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये शताब्दी हॉस्पिटलमध्ये काहीतरी म्हणजे सोय नव्हती, म्हणून तिला नायरला पाठवायचं होतं. तर नायरला पाठवायचं होतं, तर तिथे कोण मेन असतो ना, CM वगैरे, त्याची सही केल्याशिवाय तिथून पाठवू शकत नाही. तर त्या म्हणजे अशी इमर्जन्सी आहे एवढी केस, तर त्या लोकांनी लगेच म्हणजे तिथे राहायला पाहिजे ना जागेवरती, पण ते पण जागेवर नव्हते. तर कांदिवलीचे नगरसेवक संजय नगरचे कमलेश यादवजी, ते स्वतः त्यांना शोधायला गेले. अर्धा तास शोधत होते ते, विचार करा तुम्ही. अर्धा तास लागला त्यांना शोधायला, शोधून आणलं. नंतर मग तिला नायरला घेऊन गेले. तर म्हणजे ही असा निष्काळजीपणा नसायला पाहिजे होता. एक तर पहिलाच तिच्याबरोबर एवढा म्हणजे बेकार झाले, तर म्हणजे ना असं आपण विचार करून पण अंगावरती काटे येतात खरंच. दुपारी ते सगळं बघत होते ना, तर असं कसं होऊ शकतं? हे तर ते मालेगावमध्ये झालं तसंच झालं ना, फक्त याच्यामध्ये फरक एवढा आहे की त्या मुलीला त्यांनी म्हणजे ठार मारलं. पण कशी अशी माणसं असतात. आणि हा मुलगा 16 वर्षाचा, त्याला कसं जरा पण काय वाटलं नाही. सगळं तो मुलगा काय म्हणजे बोलतोय असं, पोलिसांना काय बोलतोय की नशा केलेला होता. अरे नशा केलेला होता, तर नशेमध्ये म्हणजे त्याच्या घरामध्ये कोण नातेवाईक नाही आहेत, कोण छोटे बाबू नाही आहेत, कोण छोट्या मुली नाही आहेत 5 वर्षाच्या 2 वर्षाच्या. तर त्या मुलीच्या जागेवर त्याच्या घरातली दुसरी कोण असती, तर आई बहीण, ते सगळं त्याला दिसत नाही का? अशा लोकांना फक्त नशेचं असं नाव सांगतात की हा नशा केला होता म्हणून. तर मी तर बोलते, ह्याला तर ना अशी शिक्षा भेटायला पाहिजे ना, असा कायदा काढायला पाहिजे, कारण हे खूप जास्त होत चालले आता ना, लहान मुलीबरोबर जास्त व्हायला लागले. तर माझं म्हणणं एवढंच आहे की असा कायदा काढायला पाहिजे ना, की अशा माणसाला म्हणजे अशी एक शिक्षा द्या तुम्ही, की नंतर ना त्यांनी असं करण्याच्या ह्याच्याबद्दल विचारच करायला नाही पाहिजे. त्यांच्या अंगावर काटा आला पाहिजे की नको. कारण हे माणसं खूप हुशार असतात, स्वतःला खूप चालाक समजतात हे लोक. आणि नंतर काय सांगतात की नाही मी म्हणजे हे होतं ते होतं. तो त्या मुलाला तर जरा पण लाज शरम, एवढा बेशरम मुलगा, 16 वर्षाचा मुलगा, एवढा बेशरम मुलगा, त्याच्या घरामध्ये कोण नव्हतं. ते गल्ली वगैरे सगळं सील केलं आहे. तिकडची चाळी आहे ना, तर ते सगळं सील केलेलं आहे. पण तरी पण म्हणजे ह्या मुलीचं मला ना, ते मालेगावचं जे झालं ना, तर ते पण जरा म्हणजे जरा नाही म्हणजे ते अंगावर काटा येण्यासारखंच होतं. पण ही मुलगी जी आता कांदिवलीचं ते हे प्रकरण आहे, ह्या मुलीला मी म्हणजे समोरून बघितलेली आहे. त्या मुलाला पण मी ओळखत असेल, कारण त्याचा चेहरा तर माझ्या काय एवढ्या लक्षात नाही. पण माझ्या मैत्रिणीच्या घरी खेळायला यायची ती मुलगी, तुम्ही विचार करा. म्हणून मला असं ना धक्का बसल्यासारखं झालं आहे. आणि
असं वाटतं की म्हणजे कुठेतरी माणुसकीच राहिली नाही. ह्या म्हणजे कलियुग आहे, याच्यामध्ये कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. तर माझं एवढं म्हणणं आहे तुमच्या सगळ्यांना की तुम्ही सगळे जे आपल्या मुलांना आजूबाजूवाल्याकडे सोडून जातात ना, तर प्लीज सोडून जाऊ नका, सोडून जाऊच नका. जे पण असेल तुम्ही संगतीला घेऊन जा, कुठे पण चाललात. कारण आजकाल ना तर नातेवाईकाचा भरोसा नाही राहिला, तर आजूबाजूवाल्याबरोबर काय भरोसा ठेवणार तुम्ही? तुम्ही स्वतः आपल्या स्वतः मुलांची काळजी घ्या आणि जेवढं होईल तेवढं ह्या व्हिडिओला शेअर करा सगळ्यांना. ठीक आहे, चला बाय बाय.